पनवेलमधील घराबाहेर काहींनी रेकी केली असं कळतंय। फेब्रुवारीमध्ये 16 ते 17 जणांनी रेकी केल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे। रेकी करणारे चौघे अटकेत आहेत तर 4ही जण बिश्नोई गँगचेच असल्याचं कळतंय। एक टोळी मुंबईत तर दुसरी टोळी ही नवी मुंबईत कार्यरत होती आणि त्याच अनुषंगाने रेकी करणारे चौघे सध्या अटकेत आहेत। सलमान खानच्या पनवेलमधील घराबाहेर काहींनी रेकी केली होती आणि हेच रेकी करणारे काही जण सध्या अटकेत आहेत तर फेब्रुवारी 17 ते 18 जणांनी रेकी केल्याची माहिती देखील समोर आली आहे। रेकी करणारे चौघे अटकेत आहेत। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, आपण पाहतोय सलमान खानच्या पनवेलमधील घराबाहेर काहींनी रेकी केली होती आणि याच प्रकरणी आता चौघांना अटक करण्यात आली आहे। नक्कीच अभिनेता सलमान खान याच्या पनवेलमधील फार्म हाऊसची 16 ते 17 जणांनी रेकी केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। नवी मुंबई पोलिसांच्या पनवेल पोलीस ठाण्यामध्ये सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भातली ही माहिती समोर येते। पनवेल स्थित सलमान खानच्या फार्म हाऊसवर जाऊन या गुंडांनी रेकी केलेली होती आणि या संदर्भात 4 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। या आरोपींची नावं समोर आलेली आहे ती अशा प्रकारे आहेत। धनंजय तपसिंग उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ नवी, वापसी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींमधील एकाने पाकिस्तानमधील शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीचा संपर्कात तो आला होता आणि त्याच्याकडून AK-47, M16 आणि M92 अशा प्रकारची घातक शस्त्र मिळवण्याच्या प्रयत्नात सदरची टोळी होती आणि यातले काही शस्त्रही त्यांना मिळाली आहेत असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे। पोलिसांनी या 4 आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरू केलेली आहे। पाकिस्तानातून भारतात शस्त्र कशी येणार होती, कुठल्या बॉर्डर मार्गे कशा प्रकारे ती येणार होती, त्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, कोणी कोणी यामध्ये सामील झालेला होता आणि त्यानंतर कशा प्रकारे सलमान खानच्या हत्येसाठी कट रचण्यात आला होता याची सर्व माहिती पोलीस या आरोपींकडून घेत आहे। निश्चितच महेश, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय फेब्रुवारीत 16 ते 17 जणांनी रेकी केली होती आणि रेकी करणारे चौघे सध्या अटकेत आहेत तर 4ही जण बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं देखील कळतंय। सलमानच्या पनवेलमधील घराबाहेर काहींनी रेकी केली आणि याच संदर्भात चौघांना अटक करण्यात आली आहे।